प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे आभार मानूया की आणखी एक संधी त्याने दिलेली आहे. आणि मागच्या आठवड्यापासून आपण एक नवीन विषय सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे एवढे महान तारण. सो ग्रेट सॅल्वेशन. आणि ह्या मालिकेतला आजचा हा दुसरा भाग आहे आणि आजचं शीर्षक आहे 8 दैवी अदलाबदल, 8 डिवाइन एक्सचेंजेस. पहिल्या भागात आपण पाहिलं आणि ही मालिका इब्री लोकास पत्राचा 2रा अध्याय आणि याच्या 3ऱ्या वचनावर आधारित आहे, ज्याच्यात लिहिलेलं आहे की एवढं मोठं तारण, एवढ्या मोठ्या तारणाची आपण उपेक्षा केल्यास आपण कसे निभावू. म्हणजे एवढ्या मोठ्या तारणाकडे जर दुर्लक्ष केलं तर तारण ही फक्त पापांची क्षमा नव्हे, तारण फक्त एखादा प्रॉब्लेम सॉल्व होणं नव्हे, एखादा रोग बरा होणं नव्हे, तर त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. आणि हे आपल्याला समजावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून पावलाने इफिसकरांसाठी 3ऱ्या अध्यायात ती प्रार्थना केलेली. म्हणजे जे काही आपल्याला आवश्यक आहे या आयुष्यात आणि येणाऱ्या आयुष्यात, आत्मिक, शारीरिक, आर्थिक, त्या सर्व गोष्टींची तरतूद, त्या सर्व गोष्टींचं प्रोव्हिजन प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर केलेली आहे. ज्यावेळेस तो त्या वधस्तंभावर मरण पावला त्यावेळेस आपल्याला जे काही लागल आत्म्यासाठी, शरीरासाठी, आर्थिक जीवनासाठी आणि येणाऱ्या युगासाठी, त्या सर्व गोष्टी त्याने त्या सर्व गोष्टींचा पुरवठा करून ठेवलेला आहे. आणि 2 शब्दात जर सांगायचं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय मिळवलं, ते 2 शब्द आहेत एक्सचेंज किंवा अदलाबदल, आणि दुसरा शब्द आहे आयडेंटिफिकेशन किंवा आपलं स्थान घेणे. आणि त्या 2 शब्दापैकी पहिला शब्द, पहिली जी गोष्ट आहे एक्सचेंज म्हणजे अदलाबदल, त्याच्याविषयी आज आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या वधस्तंभावर मरण पावला त्यावेळेस त्याने 8 गोष्टींची अदलाबदल केलेली आहे. परंतु त्या समजण्यापूर्वी आपल्याला त्यांची का गरज आहे हे समजणं आवश्यक आहे. यशायाचं पुस्तक याचा 53वा अध्याय आणि याचं 6वं वचन या ठिकाणी सर्व मानवजातीचा प्रॉब्लेम किंवा समस्या काय हे सांगितलेलं आहे. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. हा आपला प्रॉब्लेम आहे, मानवजातीचा प्रॉब्लेम आहे की आपण हरवलेलो आहोत. देव हरवलेला नाही, आपण मेंढराप्रमाणे बहकलेलो आहोत. देव बहकलेला नाही आहे. प्रत्येकाने आपण आपापला मार्ग धरलेला आहे. हा मार्ग देवाकडे जाईल, धर्म कर्म केल्याने आपण जाऊ, चर्चला आल्याने जाऊ, 10 आज्ञा पाळल्याने वगैरे वगैरे. प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला आहे. परंतु त्या 6व्या वचनात सांगितलं आहे की परमेश्वराने आपल्या सर्वांचे पाप त्याच्यावर लादले. त्याच्यावर म्हणजे प्रभू येशूवर. तर कोणत्या 8 गोष्टीची अदलाबदल त्याने केली, कोणत्या 8 गोष्टी त्याने त्या स्वतःवर घेतल्या आणि त्याच्या आपल्याला दिल्या, त्या आता आपण पाहूया. त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने अदलाबदल केलेली आहे. आपलं जे वाईट ते त्याने स्वतःवर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. पहिली गोष्ट, पहिला पॉईंट, यशाया 53 वचनात 4 आणि 5. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. म्हणजे व्याधी आणि क्लेश हे 2 शब्द अंडरलाईन करा. आमचे व्याधी म्हणजे आपले आजार, दुखणे हे त्याने घेतले आणि आमचे क्लेश किंवा दुःख त्याने वाहिले. म्हणजे 2 गोष्टी त्याने वधस्तंभावर वाहिलेल्या आहे. आता व्याधी
दुःख क्लेश हे केव्हा सुरू झाले? ज्यावेळेस माणसाने पाप केलं त्यावेळेस. जोपर्यंत फळ खाल्लं नव्हतं तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. पण ज्यावेळेस देवाची आज्ञा मोडली त्यावेळेस सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. तेव्हापासून क्लेश आणि व्याधी आणि दुःख हे आले. आणि म्हणून पहिली गोष्ट, पहिली जी अदलाबदल ती या ठिकाणी सांगितलेली आहे. आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. वचन 5, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. आमच्या हा शब्द अंडरलाईन करा. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी शिक्षा त्याला झाली आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे पहिली गोष्टीची जी अदलाबदल प्रभू येशू ख्रिस्ताने केली ती ही की आपल्या पापांची शिक्षा जी आपल्याला मिळायला पाहिजे ती त्याने भोगली. देवाने तुम्हाला मला जी शिक्षा द्यायला पाहिजे ती आपल्याला न देता, मानवजातीला न देता, जलप्रलय किंवा कोणत्या नैसर्गिक आपत्तीने जगाचा नाश न करता त्याने पापाची शिक्षा त्याच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला दिली. किती विशेषण आहे का? म्हणून पहिली गोष्ट, पहिला पॉईंट हा की जीसस वॉज पनिश्ड दॅट वी माइट बी फॉरगिवन. प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की आपली क्षमा व्हावी. पहिली अदलाबदल जर लिहित असाल तर पहिला पॉईंट, प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की आपल्याला क्षमा मिळावी. म्हणजे आपल्याला क्षमा प्राप्त व्हावी, आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून देवाने आपल्याला शिक्षा न देता प्रभू येशू ख्रिस्ताला ती दिलेली आहे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, दुसरी जी अदलाबदल ती त्याच वचनात सांगितलेली आहे 5व्या वचनामध्ये की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आमचे विकार, आमचे व्याधी त्याने स्वतःवर घेतले, आमचे रोग वाहिले आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे दुसरी गोष्ट काय? दुसरा एक्सचेंज की प्रभू येशूने आपले रोग वाहिले यासाठी की आपल्याला आरोग्य मिळावे. प्रभू येशूने आपले रोग वाहिले यासाठी की आपल्याला आरोग्य मिळावे. आणि हे शारीरिक आरोग्य आहे, आत्मिक नाही. काही लोक असं शिकवतात की आत्मिक गोष्टीबद्दल सांगितलेलं नाही. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आणि मत्तई 8:16-17 आपण वाचतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने वेगवेगळे रोग बरे केले आणि वेगवेगळ्या दुष्टात्म्याने पीडित लोकांना मुक्त केलं, त्यावेळेस मत्तई म्हणतो की ही भविष्यवाणी पूर्ण झाली. मत्तई 8:16 आणि 17 ते नंतर तुम्ही वाचू शकता. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने रोग बरे का केले? की देवाची इच्छा नाही की आपण आजारी असावं, आपण व्याधीत असावं. देवाची इच्छा आहे आरोग्य, म्हणून त्याने रोग बरे केले. तरी काही जण म्हणतात की देवाची इच्छा असेल तर तो मला बरा करेल. का? कारण देवाची इच्छा काय आणि देवाने आपल्यासाठी काय प्रोव्हिजन केलेलं आहे हे माहीत नसल्यामुळे. आणि म्हणून असे लोक बरे होत नाहीत. ते खुशाल म्हणतात देवाची इच्छा असली तर मी बरं होईल. देवाची इच्छा आहे म्हणूनच प्रभू येशूने तुमचे आणि माझे रोग वाहिले, आपले व्याधी आपणावर घेतले आणि त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे आरोग्य, शारीरिक आरोग्य ही प्रोव्हिजन, ही तरतूद त्याने ऑलरेडी करून ठेवलेली आहे. हा एक्स्ट्रा आशीर्वाद नाही आहे की तो देईल का, मला मिळेल का. तिसरी गोष्ट, तिसरं जे प्रोव्हिजन आहे ते 10व्या वचनात आपल्याला आढळतं. यशाया 53 आणि वचन 10, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. म्हणजे काय? देवाने असं होऊ दिलं? हो. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. म्हणजे प्रभू येशूने जे दुःख भोगलं, जे काही दुःख सहन केलं, ही देवाची योजना होती आणि देवाने ते होऊ दिलं. हे अचानकपणे झालेलं नाही आहे.
ही वाईट गोष्ट नाही, उलट चांगली गोष्ट आहे की त्याच्यामुळे आपण देवाच्या क्रोधापासून, नरकापासून वाचलेलो आहोत. नाही तर ती शिक्षा आपल्याला भोगावी लागली असती. म्हणून शास्त्र सांगतं की ही देवाची योजना होती आणि देवाच्या योजनेतून आणि यशा संदेष्टा हा जवळजवळ 700 वर्षापूर्वी होऊन गेला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगात येऊन मरण पावण्याच्या अगोदर 700 वर्षापूर्वी देवाने भविष्यवाणी केलेली होती. किती विश्वासजनक. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. संतती कोणती? तुम्ही आणि मी जे त्याच्यावर विश्वास ठेवू ह्या काळामध्ये, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक काळात ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्याकडे वळले, ही त्याची संतती आहे. आज जर तुम्ही विश्वास ठेवलेला असेल तर तुम्ही त्याची संतती आहात, पुत्र किंवा कन्या. म्हणून लिहिलेलं आहे की त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो दीर्घायू होईल. तो पुन्हा उठला आणि तो युगानुयुग जिवंत आहे. तो दीर्घायू झाला. आमेन. म्हणजे ह्या ठिकाणी आपण वाचतो की त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर, जीवाचे दोषार्पण म्हणजे परमेश्वराने आपले पाप त्याच्यावर लादले आणि त्याचा जीव हा त्याने अर्पण म्हणून दिला. आणि हे स्पष्टपणे 2 कोरिंथ 5:21 मध्ये सांगितलेलं आहे. कोरिन्थीकरास 2 पत्र याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये काय लिहिलं आहे आपण पाहू. ह्याचाच संदर्भ देताना पौल काय लिहितोय कोरिन्थीकरांना. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. प्रभू येशू ख्रिस्त निष्पाप पवित्र आत्म्याच्या द्वारे कुमारिकेपासून जन्मलेला, नैसर्गिकरित्या जन्मलेला नाही. म्हणून त्याच्या ठाई पाप नव्हते, पापी स्वभाव नव्हता. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, ह्यासाठी की, कशासाठी? आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व व्हावे किंवा आपल्याला देवाचे नीतिमत्व मिळावे किंवा आपण देवापुढे नीतिमान ठरावे. पापी मनुष्य देवापुढे नीतिमान ठरवल काय? नाही. पण पापी माणूस देवापुढे नीतिमान ठरू शकतो, देवाशी जोडला जाऊ शकतो. हा प्लॅन देवाने स्वतः केला. आणि माणसाची शिक्षा आपल्याला देण्याऐवजी त्याचाच पुत्र माणूस म्हणून जगात पाठवला, त्याला दिली. आणि या ठिकाणी देवाची जस्टिस किंवा देवाचा न्याय पूर्ण झाला की योग्य न्याय करणारा देव आहे, पापाची शिक्षा देणारा तो देव आहे, हे सिद्ध झालं. त्याने त्याच्या पुत्राला शिक्षा दिली आणि त्याची नीतिमत्ता किंवा त्याची धार्मिकता आपल्याला दिली. म्हणून तिसरा अदलाबदल काय? तिसरा पॉईंट की प्रभू येशूला पाप असे करण्यात आले यासाठी की आपण नीतिमान ठरावे. प्रभू येशूला पाप असे करण्यात आले यासाठी की तुम्ही आणि मी नीतिमान ठरावे. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी, आपण प्रत्येकजण जे विश्वास ठेवणारे, हे पापी नाही आहे. ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करून म्हणता की मी पापी आहे, माझ्यावर दया कर, देवाचा इन्सल्ट करता, अपमान करता. जर विश्वास ठेवलेला आहे तर तुम्ही ह्या मिनिटेला नीतिमान ठरलेले आहात. निष्पाप नाही, निष्कलंक नाही, नीतिमान. नीतिमान ठरणे म्हणजे जसं कधीही पाप केलं नाही. नीतिमान ठरणं एक पोझिशन आहे. बरेच ख्रिश्चन लोकांना, बिलिव्हर लोकांना हे माहीत नाही किंवा बुद्धीला पटत नाही की असं कसं म्हणतात. म्हणून 2 कोरिन्थ 5:21 जरा नीट वाचा की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण देवापुढे नीतिमान ठरावे, आपल्याला देवाचं नीतिमत्व मिळावे, त्याच्या पुढे उभं राहण्याची लायकी, त्याचे पुत्र आणि कन्या होण्याची लायकी. आणि हे समजल्यावर आपण धैर्याने त्याच्या सिंहासनाजवळ येतो. आपण खाली मान घालून आणि आरोपीसारखं येत नाही. आपण धैर्याने, आनंदाने त्याची प्रार्थना करतो, धैर्याने, आनंदाने त्याची स्तुती करतो. पण ज्यांना हा अनुभव नाही, ज्यांचा हा विश्वास नाही,
ते गिल्टी कॉन्शियस असतात, है ना. सैतान त्यांना पापाची जाणीव करून देतो की तू पापी आहे, पापी आहे. पण आपण म्हणायचं त्या दुरात्म्याला, त्या सैतानांना, की प्रभू येशूच्या रक्ताने मी नीतिमान ठरलेलो आहे. हे ध्यानात ठेवून जर तुम्ही प्रार्थना कराल, सुरू कराल, तर तुम्ही तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळालेले पाहाल. मी तुम्हाला सांगतो, मला जोपर्यंत हे सत्य माहीत नव्हतं तेव्हा माझ्याही प्रार्थनेत पावर नव्हता. म्हणून तुमच्या प्रार्थनेत जर पावर येऊन काहीतरी मिळायचं असेल, काहीतरी व्हावं अशी इच्छा असेल, तर हे ध्यानात ठेवा की तुम्ही पापी नाही तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलेले आहात. हे समजून ह्या विश्वासाने तुम्ही प्रार्थनेला सुरुवात करा. ह्या विश्वासाने तुम्ही मागायला लागा आणि मग तीच साक्ष होईल. म्हणून तिसरा एक्सचेंज, तिसरी अदलाबदल काय, की प्रभू येशूला पाप असे करण्यात आले यासाठी की आपण नीतिमान ठरावे. यशाया 61 या ठिकाणी याविषयी याविषयीचं चित्र आपल्या पुढे प्रकट करतो. यशाया 61 आणि वचन 10. आयझाया 61:10. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, तो म्हणतो, आणि हे भविष्यवाणी आहे. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. तुमचा जीव त्याचं वचन वाचताना, प्रार्थना करताना उल्हासतो का? आनंद वाटतो का? चर्चला जाताना, भक्ती करताना, की जीवावर आल्यासारखं आपण वाचायचं म्हणून वाचतो, यायचं म्हणून येतो? तसं असेल तर तारणाचा अनुभव नाही आहे. ते सगळं खोटं आहे. ते सगळं दिखावा आहे, ढोंगेपणा आहे. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा देव उल्हासतो. कारण, आणि याचं कारण काय? कारण जसा नवरा शेला पागोटे लेवून स्वतःला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तसे त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत. तो म्हणतो माझा जीव आनंदित उल्हासित का होतो? कारण देवाने मला तारणाची वस्त्र नेसवलेली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिली आहे. धार्मिकतेच्या अंडरलाईन करा. ही धार्मिकता कोणती? देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची. म्हणजे प्रभू येशूने त्याला पाप असे करण्यात आले यासाठी की त्याची धार्मिकता आपल्याला मिळावी, है ना. म्हणून वस्त्र कोणते घातले देवाने? बेनिफर, तारणाचे. आणि झगा कोणता आच्छादिला, नेसविला? धार्मिकतेचा. किती विशेष आहे नाही का? आपण धार्मिक पण आहोत. आपलं तारण जर झालेलं आहे तर आपण देवापुढे धार्मिक किंवा नीतिमान पण ठरलेले आहोत. जरी तुम्हाला खरं वाटत नसेल तरी हे खरं आहे, कारण हे देवाचं वचन आहे. खरं वाटत नाही म्हणजे याचा अनुभव नाही आहे, हे कळलेलं नाही, हे माहीत नाही आहे. पण माहीत नसेल तर आता माहीत झालेलं आहे. ते स्वीकारा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ते खरं माना की ते देवाचं वचन आहे. असं म्हणू नका मला नाही वाटत की मी नीतिमान ठरलेलं आहे, मला नाही वाटत मी धार्मिक आहे. तिथे वाटण्यावर नाही आहे. हे देवाने काय केलं, जेव्हा तुम्ही मी विश्वास ठेवला आणि आपण काय झालो, हे आहे ते. आणि सैतानाची नेहमी इच्छा असते की आपण स्वतःला हिणकट, पापी असं समजावं, हे ना, भिकारी असं समजावं. देवाने आपल्याला काय दिलेलं आहे ह्याला आपल्याला खरं वाटूच नाही, ही नेहमीच सैतानाची इच्छा असते. म्हणून आपल्याला खरं वाटत नाही. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्यांनी आच्छादिली आहे. म्हणून तिसरी गोष्ट की प्रभू येशूला पाप असे करण्यात आले यासाठी की आपल्याला त्याची धार्मिकता मिळावी. प्रेज द लॉर्ड. ही तिसरी गोष्ट. आत्ता ह्या मिनिटाला जर तुम्ही विश्वास धरणारे आहात तर त्याने तुम्हाला त्याची धार्मिकता दिलेली आहे, तुम्हाला नीतिमान ठरवलेली आहे. देवाच्या दृष्टीने तुम्ही पापी नाही आहे. हां, आपण पाप करतो, आपल्याकडून चुका होतात, पण आपण पापी राहिलेलो नाही आहे. आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. हा विश्वास तुम्हाला धैर्य देईल. हा विश्वास तुम्हाला सैतानावर विजय मिळवून देईल.
हा विश्वास नको ते विचार डोक्यातले काढून दूर करेल, है ना. म्हणून शास्त्र सांगतं की विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने होते. कोणीतरी म्हणतं प्रार्थना करा आमचा विश्वास वाढावा. मी म्हणतो प्रार्थनेने विश्वास वाढत नसतो. देवाच्या वचन ऐकल्याने, वाचल्याने विश्वास वाढतो. देवाचं वचनाचं सत्य समजल्याने विश्वास वाढतो की माझ्यासाठी काय त्याने देव केलेलं आहे, मला काय मिळालेलं आहे, मी काय झालेलो आहे, हे समजल्यावर आपोआप विश्वास वाढतो. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करून नाही, उपवास करून नाही. ऐकून घ्या. आता चौथी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केली. हिब्री लोकासपत्र याचा 2 अध्याय आणि याचं 9वं वचन. हिब्री 2 आणि वचन 9 या ठिकाणी चौथी अदलाबदल किंवा चौथं एक्सचेंज. म्हणून इब्री लोकासपत्र याचा 2 अध्याय 2 आणि 9. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता अंडरलाईन करा म्हणा, माझ्याकरिता. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केलेला असं आपण पाहतो. म्हणजे काय की त्याने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घेतला, है ना. त्याने मरण सोसलं. पापाचं वेतन मरण आहे आणि देवाने त्याला त्या वधस्तंभावर पाप असे केले ज्याला पाप ठाऊक नव्हते. म्हणून मरणं हे आवश्यक होतं, म्हणून मरण आलं, तो मरण पावला. पण ते पाप, ते मरण, ती शिक्षा ही त्याने काहीतरी केलं म्हणून भोगली का? नाही. ती शिक्षा सर्व मानवजातीची, तुमची आणि माझी शिक्षा त्यांनी भोगलेली आहे. ही सुवार्ता आहे. सुवार्ता सांगणं म्हणजे काय? हे करा ते करू नका हे नाही सांगायचं. शास्त्र वाचन चर्चला ही सुवार्ता नाही आहे. सुवार्ता म्हणजे येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय केलं, तुम्हाला काय मिळवून दिलं, हे जगाला सांगणं, ही सुवार्ता गाजवणं आहे. तुम्ही त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ते नाही सांगायचं, ती सुवार्ता नाही. त्याने तुमच्यासाठी काय केलं ते. आणि दुसऱ्याला सांगण्याच्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे, नाही का, तरच आपण दुसऱ्याला सांगू. म्हणून चौथी गोष्ट, जीसस डाईड आवर डेथ दॅट वी माइट रिसीव्ह हिज लाईफ. प्रभू येशूने आपल्या मरणाचा अनुभव घेतला, आपले मरण सोसले यासाठी की त्याचे जीवन आपल्याला मिळाले, त्याचे जीवन आपल्याला मिळावे. म्हणून तो म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणून त्याने म्हटलं योहान 10:10 मध्ये की चोर येतो तो चोरी, घात व नाश करावा यासाठी येतो, पण मी आलो आहे यासाठी की त्यांना धर्म नव्हे तर जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. प्रभू येशू ख्रिस्त धर्म स्थापन करायला नाही आला, नवीन नियमशास्त्र द्यायला नाही आला, जीवन द्यायला आलेला आहे. का? कारण आपल्याला जीवनाची गरज आहे, धर्माची नाही, नवीन नियमशास्त्राची नाही, आणखी काही रूल पाळायची नाही. आपण मरणाकडे चाललेलो पापी आहोत, म्हणून आपल्याला जीवनाची गरज आहे आणि त्याने ते जीवन आपल्याला उपलब्ध केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही सुवार्ता आहे. आणि ही जर कळली नाही तर काहीच शास्त्र कळलेलं नाही. हे जर सांगता आलं नाही तर दुसऱ्याला काहीच नीट सांगितलेलं नाही की तो जीवन द्यायला आला, तो जीवन आहे, त्याच्यातही जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश असे होते. ज्यावेळेस आपण प्रभूवर विश्वास ठेवतो त्यावेळेस आपल्याला जीवन मिळतं. आपण मरणातून जीवनात येतो, सार्वकालिक जीवनात तारणात येतो. म्हणून चौथी गोष्ट की प्रभू येशू ख्रिस्ताने आपले मरण घेतलं आणि त्याने त्याचं जीवन आपल्याला उपलब्ध करून दिलं. पॉईंट. आता पाचवी गोष्ट, त्या वधस्तंभावर कोणती त्याने अदलाबदल केली. गलातीकरास पत्र याचा 3 अध्याय, गलातियन्स 3 आणि याचं 13 आणि 14 वचन.
गलाती 3:13 आणि 14 इथं असं लिहिलेलं आहे, आपणाबद्दल ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. त्या वधस्तंभावर प्रभू येशूने फक्त पापच नाही तर काय व्हायले, आपले दुःख क्लेश व्हायले. तेवढंच नाही तर आणखी काय व्हायलं, आपले रोग आजार व्हायले. आणखी काय झालं, आपलं पाप त्याने घेतलं, त्याचं नीतिमत्व आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणखी काय केलं, आपलं मरण त्याने घेतलं, त्याचं जीवन आपल्याला दिलं. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या वधस्तंभावर ख्रिस्त शाप असा झाला. बरेच लोक शापावर विश्वास ठेवत नाही. ते म्हणतात आम्ही ख्रिश्चन आहेत. याचा अर्थ त्यांनी शास्त्र वाचलेलं नाही आहे. कारण हे जे आपण वाचतोय ते शास्त्रातून वाचतोय, नाही का? म्हणजेच पवित्र शास्त्र शापाबद्दल शिकवते. आणि अनुवाद 28 ह्या अध्यायामध्ये शाप आणि आशीर्वादाची भली मोठी लिस्ट आहे. आणि शापाची लिस्ट, शाप जास्ती आहेत आशीर्वादापेक्षा. जर तुम्ही वाचाल निवांतपणे नंतर वाचा, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी शाप असा झाला आणि नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. नियमशास्त्रात सांगितलं होतं की जर तू या आज्ञा पाळणार नाहीस तर हे शाप तुझ्यावर येतील पिढ्यानपिढ्या. आणि कोणी देवाच्या आज्ञा पाळलेल्या नाही आहेत आजपर्यंत, म्हणून सर्वजण शापाच्या अधीन आहेत. जरी हे खरं वाटत नसेल तरी हे खरं आहे. आणि मग ते म्हणतात इकडे तिकडे गुरु महाराजांकडे जाऊन मांत्रिक तांत्रिकाला की तुमचा टाईम खराब आहे किंवा तुमच्या घरावर 7:30, तुमच्या घरावर हे आहे ते आहे. म्हणजे ॲक्च्युली शाप आहे. पण ह्याच्यातून मुक्ती कशी मिळू शकते? फक्त एकाच मार्गाने, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. का? कारण त्या वधस्तंभावर त्याने आपले शाप वाहिले. तो शाप असा झाला आणि नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. अशासाठी की वचन 14, अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशांना किंवा परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे तुम्ही आणि मी जे गैर यहुदी, जे आपण इस्रायली नाहीत, जे आपण देवाच्या दृष्टीने परराष्ट्रीय विदेशी, त्या आपल्यालाही इस्रायलाला देव केलेले आशीर्वाद आणि इस्रायलचा मसिया त्याच्याद्वारे आपल्याला ते आशीर्वाद मिळावेत. हे ऐकून जर तुम्ही प्रेज द लॉर्ड म्हणून देवाचे आभार मानू शकत नसाल तर मला नाही माहीत कशाने. हे जर समजत नसेल तर मला नाही माहीत तुम्हाला काय समजेल. की त्या वधस्तंभावर प्रभू येशूला देवाने शापित असं केलं. ज्या आपण आज्ञा मोडलेल्या होत्या, कोणी आज्ञापालन केलेलं नव्हतं, म्हणून जे शाप येतील असं नियमशास्त्रात सांगितलं होतं की हे शाप येतील आणि आज लोकांच्या जीवनावर आहेत, ते सर्व शाप प्रभू येशूने स्वतःवर घेतले. म्हणून आज प्रभू येशूवर जर आपण विश्वास ठेवतो तर आपल्याला कोणत्याही शापाच्या अधीन राहण्याची गरज नाही. आपण शापातून मुक्त झालेलो आहोत. कोणी कितीही सांगू द्या, भविष्यवाणी करू द्या की अमुक अमुक तुमच्या घराण्यावर शाप आहे, अमुक अमुक यांनी हे केलेलं आहे ते केलेलं आहे. जर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे असेल तर त्या शापातून प्रभू येशूने तुम्हाला मुक्त केलेले आहे. कशावरून? ह्या वचनावरून की आपणासाठी ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. फुकट नाही, त्याच्या रक्ताची खंडणी दिली. आपल्याला फुकट मिळालं पण त्याला किंमत मोजावी लागली. त्याचा जीव गमवावा लागला, त्याचं रक्त सांडावं लागलं, आणि तेव्हा ते आपल्याला ते आशीर्वाद उपलब्ध झाले. अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये किंवा ख्रिस्त येशूच्या द्वारे आपल्याला मिळावा. अब्रामाला दिलेला आशीर्वाद विदेशांना आपल्याला आज मिळू शकतो का? हो. कोणत्या मार्गाने? प्रभू येशूच्या द्वारे. डायरेक्ट मिळू शकत नाही का? नाही. कारण प्रभू येशूच्याच द्वारे सर्व मानवजातीला जे काही आवश्यक आहे ते देवापासून प्रभू येशूच्याच द्वारे मिळू शकतं.
तोच एक माध्यम आहे. दुसरं ऑप्शन नाही आहे का? नाही आहे. हीच सुवार्ता आहे. 6वी गोष्ट, तर 5वी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताने आपले शाप घेतले आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला, देवाचे आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिले. 6वी गोष्ट, 2 कोरिंथ याचा 8वा अध्याय आणि याचं 9वं वचन. कोणत्या 6व्या गोष्टीची अदलाबदल त्या वधस्तंभावर झाली? 2 कोरिंथ 8 आणि वचन 9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. माहीत आहे का? नसेल तर माहीत करून घ्या, ऐकून घ्या. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला. ह्यात हेतू हा की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. या ठिकाणी 6वी अदलाबदल, 6वा आशीर्वाद त्याने उपलब्ध केला. कोणता? आपलं दारिद्र्य त्याने घेतलं आणि त्याची विपुलता किंवा समृद्धी आपल्याला दिली. लिहून घ्या पॉइंट. आपलं दारिद्र्य त्याने घेतलं आणि त्याची समृद्धी आपल्याला उपलब्ध करून दिली. हा 6वा आशीर्वाद आहे की तो धनवान असता आपल्यासाठी दारिद्र्य झाला. गाईच्या गोठ्यात जन्मला आणि ज्यावेळेस तो मरण पावला त्याच्या अंगावरचे कपडे काढून टाकण्यात आले. त्याच्या अंगावर कपडे, ही गरिबी आहे. 24 तासापेक्षा अधिक त्याने काही खाल्लेलं नव्हतं. हे काय आहे? दारिद्र्य आहे, गरिबी आहे. बरेच लोक म्हणतात देवाने ठेवलं तसं राहायचं. अनुवाद 28 मध्ये जर तुम्ही शापाची लिस्ट वाचली तर शाप हे आशीर्वादाच्या यादीत नाही आहे. गरिबी किंवा दारिद्र्य हे आशीर्वादाच्या यादीत नाही आहे, ते शापाच्या यादीत आहे. म्हणून जर कोणी फसवणूक केली असेल, तुमची फसवणूक झाली असेल की देवाने ठेवलं तसं राहायचं आणि देवाची इच्छा आहे समृद्धी. इथं स्पष्ट सांगितलं की देवाने, की प्रभू येशू ख्रिस्त धनवान असता तुम्हाकरिता दारिद्र्य झाला. म्हणजे दारिद्र्यात राहावं ही देवाची इच्छा आहे का? हे कोणी समजू शकेल? अशासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आणि म्हणून 6वी गोष्ट काय? की आपलं दारिद्र्य त्याने घेतलं आणि त्याची समृद्धी आपल्याला दिली, आपल्याला मिळवून दिली. हा एक आशीर्वाद आहे 6वा. हा एक आशीर्वाद त्या वधस्तंभाच्या द्वारे उपलब्ध केलेला आहे. समृद्धी, धनवान होणं किंवा गरजा पुरवल्या जाणं, परिस्थिती सुधारणं हे प्रार्थनेने होत नाही आहे, उपासाने होत नाही आहे. हे सत्य कळलं पाहिजे की प्रभू येशूने माझं दारिद्र्य घेतलेलं आहे. दारिद्र्य हा शाप आहे, आशीर्वाद नाही आहे, हे कळलं पाहिजे. आणि मग त्याचे आभार मानले पाहिजे कळल्यावर की प्रभू तू माझं दारिद्र्य, माझी गरिबी घेतलीस आणि तुझं समृद्धी मला दिली. मी विश्वास ठेवतो. आणि मग आपण त्या समृद्धीत चालू लागतो. मग आपण त्या दारिद्र्यातून मुक्त होतो. म्हणून त्याने म्हटलं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल, स्वतंत्र करेल. कशापासून मुक्त करेल? हे चुकीचे विचार, चुकीच्या कल्पना, धार्मिक विचार की देवाने ठेवलं तसं राहायचं, मला नाही वाटतं ते माझ्यासाठी आहे, नाही पण आमचं घराणंच असं आहे, नाही पण माझं शिक्षण एवढं आहे, नाही पण कोणी काहीतरी केलेलं आहे. हे याच्यापासून सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. देवाच्या वचनाचं सत्य जेव्हा समजतं, क्लिक होतं, प्रगट होतं, तेव्हा आपण त्याच्यातून मुक्त होतो. तोपर्यंत मुक्त होतच नाही. तुम्ही किती प्रार्थना करा, किती चर्चला जा, किती उपास धरा, किती मीटिंगला जा, काहीही करा, वचनाचं सत्य, म्हणून वचन मेन आहे. सत्य समजणं मेन आहे. आता 7वी गोष्ट, 7व्या गोष्टीची अदलाबदल हिब्री लोकास पत्र याच्या 12व्या अध्यायात आपल्याला आढळते. 8 गोष्टींची प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर अदलाबदल केलेली आहे. आणि त्याच्यातली आता ही 7वी गोष्ट किंवा 7वा आशीर्वाद तुम्हाला मला उपलब्ध करून दिलेला आहे.
इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. आणि आता ऐका, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून किंवा लज्जा सहन करून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. म्हणजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर, ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर देण्यात आलं, ज्यावेळेस तो वधस्तंभावर लटकलेला होता, कोणतंही चर्च, कोणतंही चित्र असं नाही की त्याच्यावर काहीतरी कपडा दाखवतात, पण शास्त्र सांगतं की ओरिजिनली ज्यावेळेस तो वधस्तंभावर होता त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं आणि सर्व लोक त्या ठिकाणी जमलेले होते. म्हणजे लज्जा त्याने सहन केली. किती लज्जास्पद होतं. मारलेलं होतं, चेहरा विद्रूप झालेला होता, दुःख सहन केलेलं, पण लज्जासुद्धा त्याने सहन केलेली. आज कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही लज्जित झालेले आहात? मुलींच्या वर्तणुकीमुळे, मुलाच्या वर्तणुकीमुळे, एखादं पाप, एखादी घटना जीवनात घडल्यामुळे समाजात पहिलं स्थान, पहिली इज्जत राहिलेली नाही, असं वाटतं का? त्याला काय म्हणतात? लज्जा, अप्रतिष्ठा, शेम. ते म्हणतात की तोंड दाखवायला जागा राहिली नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताने ती लज्जा त्या वधस्तंभावर सहन केली. आणि लज्जेच्या विरुद्ध शब्द काय आहे? गौरव किंवा प्रतिष्ठा. म्हणून 7वी गोष्ट, 7वा आशीर्वाद, 7वी अदलाबदल काय? की प्रभू येशूने आपली लज्जा सहन केली यासाठी की आपल्याला त्याचं गौरव प्राप्त व्हावे. आज तुम्हाला लज्जित जीवन, लज्जित आयुष्य घालवण्याची गरज नाही आहे. म्हणायची गरज नाही की मला तोंड दाखवायची गरज नाही आहे, मी कोणाला फेस करू शकत नाही समाजाला. नाही, त्या भावनेतून तो गेला, त्याने ती लज्जा सहन केली आणि त्याचा गौरव आपल्याला दिलेला आहे. लज्जास्पद होणं, अपमानास्पद होणं कसं वाटतं हे त्याने सहन केलेलं आहे. त्याला माहीत आहे कसं वाटतं, कारण तो त्याच्यातून गेलेला आहे. त्या वधस्तंभावर कितीतरी गोष्टी झाल्या नाही का? आपण फक्त गुड फ्रायडेला 7 शब्द ऐकतो आणि आपल्याला वाटतं 7 शब्द म्हणजे तेवढाच आशीर्वाद. तेवढा नाही आहे. 8 आशीर्वाद, 8 गोष्टींची अदलाबदल त्याने केलेली आहे. तर ह्या वचनात लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने लज्जा सहन केली आणि त्याच्याऐवजी आपल्याला काय उपलब्ध केलं? इब्री लोकास पत्र 2 आणि वचन 10. इब्री 2 आणि 10. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे. आणि हे कोणासाठी आहे? प्रभू येशू ख्रिस्तासाठी, ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, या सर्व गोष्टींचा तो उत्पन्न करता. त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना. आणि ते पुष्कळ पुत्र आणि कन्या कोण? तुम्ही आणि मी. प्रत्येक काळात त्याच्यावर विश्वास ठेवणारे. गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा तो उत्पादक. म्हणजे त्याने आपल्याला त्याच्या गौरवात आणलेलं आहे. आपली लज्जा त्याने घेतली आणि त्याचा गौरव आपल्याला मिळवून दिला. ज्यावेळेस आदाम आणि हवा यांनी फळ खाल्लं, ते लज्जित झाले म्हणून ते झाडामागे लपले. त्यांनी चर्मवस्त्र लेविली लज्जा झाकण्यासाठी. ती लज्जा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केली. फळ खाण्यापूर्वी ते नग्न होते, परंतु त्यांना माहीत नव्हतं, त्यांना त्याची जाणीव नव्हती. का? कारण देवाचा गौरव, देवाचा तेज त्यांच्यावर होतं. आणि फळ खाल्ल्यानंतर ते गौरव, ते तेज गमावलं आणि त्यांना लज्जेची जाणीव झाली. म्हणून त्यांनी चर्मवस्त्र, त्यांनी ते पालापाचोळा लेविला. नंतर देवाने चर्मवस्त्र लेवली म्हणून ते झाडामागे लपले. ते लज्जित झाले.
तर ही लज्जा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केली आणि जे गौरव आदाम आणि हव्वाने जे गमावलं, जे तेज देवाचं, ते परत आपल्याला मिळवून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. किती विशेष आहे नाही का, की प्रभू येशू ख्रिस्ताने, म्हणून 7वा आशीर्वाद, 7वी अदलाबदल, प्रभू येशूने आपली लज्जा त्याच्यावर घेतली आणि त्याचं गौरव आपल्याला परत दिलं. म्हणून योहान म्हणतो की त्याच्या ठाई जे गौरव होते ते एकुलता एक पुत्राचे असे होते. ते आम्ही पाहिले. ते गौरव, ते तेज एक दिवशी शिष्यांना ज्यावेळेस त्याने डोंगरावर नेलं, त्याचं रूपांतर झालं तेव्हा पाहिलं. तर ते तेज, ते गौरव त्याने आपल्याला परत मिळवून दिले. आणि 8वा आणि शेवटचा आशीर्वाद हा यशायाच्या पुस्तकाचा 54वा अध्यायामध्ये आहे. यशाया 54 आणि याच्या 6व्या वचनात परमेश्वर काय म्हणतं त्याच्या लोकांना बघा. सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावित आहे. सोडलेल्या व दुःखित मनाची, सोडलेली स्त्री ही दुःखित मनाची असते नाही का. सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे परमेश्वर तुला बोलावित आहे. तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावित आहे. म्हणजे ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी तुला, म्हणजे इस्रायलाला, त्याच्या निवडलेल्या लोकांना जसं टाकून दिलेले आहेत, ते सोडून दिलेले आहेत, पण तो म्हणतो मी तुम्हाला बोलावित आहे. की तुम्ही सोडून दिलेले, टाकलेले असे होता, पण मी तुम्हाला बोलावित आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की सोडून दिलं जाणं, टाकून दिलं जाणं, त्याग केलं जाणं ही मानवी भावनातली सर्वात दुःखद अशी भावना आहे. रिजेक्शन. आज असंख्य लोक, तरुण तरुणी ह्यातून जात आहेत की मी माझ्या कुटुंबाला नको आहे, मी माझ्या पतीला किंवा पत्नीला नको आहे, मी माझ्या आईवडिलांना नको आहे. नको असणं असं वाटणं आणि त्या भावनेतून जीवन जगणं, रिजेक्शन. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ही भावना हे त्या वधस्तंभावर सहन केला. मत्तई 27:46 आणि 50 आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने तो शब्द उद्गारला की माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास. म्हणजे मला टाकून का दिलंस, मला सोडून का दिलंस. म्हणजे त्या वधस्तंभावर देव पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून दिला, टाकून दिला. पुत्र म्हणून त्याचा नकार केला, त्याच्याशी संबंध तोडून टाकला, जे कधीही झालं नव्हतं अनंत काळापासून. ते त्यावेळेस त्या वधस्तंभावर त्या दिवशी झालेलं. देवाने त्याला सोडून दिलं, टाकून दिलं, त्याचा त्याग केला. आणि त्याच्या विरुद्ध काय? टाकून देणं, स्वीकार करणं, टू ॲक्सेप्ट. आणि म्हणून इफिसकरास पत्र याच्या 1 अध्यायाच्या 3 ते 6 या वचनात पाऊल इफिसकरांना लिहितो की त्या प्रियकरामध्ये, म्हणजे ख्रिस्तामध्ये देव पित्याने आपला स्वीकार केलेला आहे. म्हणजे पित्याने त्याच्या पुत्राला प्रभू येशूला टाकून दिलं, त्याचा त्याग केला, अशासाठी की तुम्हाला मला स्वीकारावा, तुम्हाला मला त्याचे पुत्र आणि कन्या करावे. हा 8वा आशीर्वाद, ही 8वी अदलाबदल की प्रभू येशूला टाकून देण्यात आलं, त्याचा त्याग करण्यात आला, यासाठी की आपला स्वीकार व्हावा. आणि म्हणून हे तारण हे इतकं महान आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास आपण कसे निभावू. इब्री 2 आणि 3 आपण दुर्लक्ष करू नये. तारण म्हणजे केवळ पापांची क्षमा नाही आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक. हे 6 आशीर्वाद, ह्या 6 गोष्टी ज्या त्याने आपल्या घेतल्या आणि त्याच्या आपल्याला उपलब्ध करून घ्यायला, या 8 गोष्टी, क्षमा करा, ह्या 8 गोष्टी, आपलं जे वाईट थोडक्यात ते त्याने घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि ह्या तारणामध्ये जे सर्व काही आपल्याला लागेल ह्या आयुष्यात आणि येणाऱ्या आयुष्यात, आत्मिक, शारीरिक, आर्थिक सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून त्याचे आपण आभार मानूया. किती विशेष आहे नाही का, किती महान तारण त्याने आपल्यासाठी उपलब्ध करून.
ते पूर्णपणे पूर्ण आहे, परफेक्टली परफेक्ट. म्हणून इब्री लोकास पत्र 10:14 मध्ये म्हटलं की एका अर्पणाने सर्व काळासाठी त्याने आपल्याला पूर्ण किंवा परिपूर्ण असं केलेलं आहे. ते तारण, त्याचं अर्पण परिपूर्ण आहे आणि त्या अर्पणामध्ये, त्या वधस्तंभावरील मरणामध्ये आपल्याला जे लागतं ते सर्व काही पूर्णपणे उपलब्ध आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.